वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ संघर्ष सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलनात महिलांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली। गेल्या अनेक महिन्यांपासून स्त्रियांवरील आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे तसंच निर्घृण खुनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। त्यामुळे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध ठिय्या आंदोलन करून मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आलं। तसंच यावेळी आंदोलनात समाविष्ट झालेल्या माता भगिनींच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवून आंदोलनास सुरुवात करण्यात आली। यावेळी संघटनेचे संस्थापक शेखर बंगाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या मशालीचा उपयोग माझ्या भगिनींनी आणि महाराष्ट्रातील तमाम संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही एक आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये अशा नराधमांना भर चौकामध्ये त्यांना जाळून या मशालीच्या अग्नीच्या द्वारे जाळावं आणि खंबीरपणे या भाऊबीज या रक्षाबंधनच्या निमित्तानं आम्ही सर्व संघर्ष सेनेचे पदाधिकारी तसंच सोलापूरचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर करतो आणि नक्कीच या पीडितेला न्याय मिळावा, त्याचबरोबर संबंधितांना फाशी शिक्षा व्हावी, त्याचबरोबर CCTV कॅमेरे बसवावेत, अशा विविध पाच मागण्यांसाठी आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये गृहमंत्री असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांना या फाशी शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शासनाने बेटी बचाव आणि बेटी बचाव करून मुलींना जीवदान दिलं आणि लाडकी बहीण योजना करून आर्थिक सहाय्य पण महिलांना दिलं, पण महिला आज सुरक्षित नाही आहे। आम्हाला या सगळ्या योजनेपेक्षा महत्त्वाचं जे आहे आमची चिमुकली उंबरठ्या बाहेर गेल्यानंतर ती सुरक्षित नाही आहे, कुठलीच महिला नाही। आज चिमुकलीसुद्धा नाही, शाळेत जाणाऱ्या मुली, कॉलेजमधल्या मुली, आज आमच्यासारख्या तरुण तसंच वयस्कर महिलासुद्धा आज सुरक्षित नाही आहे। तरी शासनाने सुरक्षित योजना आमच्यासाठी राबव। 3 वर्षाची मुलगी 3.5 वर्षाची मुलगी तिला काहीही कळत नसेल, जर ती शाळेत जात असेल आणि त्या शाळेतल्या जर शिक्षकांचंही थोडं लक्ष नसेल आणि तिथल्या सेविका म्हणून पण असतात, मदतनीस असतात, जर त्याही त्यांच्यावर लक्ष देत नसतील तर अशा शाळांना खरं तर कुलूप ठोकलंच पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावलेच पाहिजेत। वर्गात जर एखादी विद्यार्थिनी 10 मिनिटं लवकर आली नाही तर त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता। अर्धा तास पाऊण तास जर ती विद्यार्थिनी वर्गामध्ये नव्हती तर त्या लोकांनी एकही आक्षेप घेतला नाही आणि त्या मुलीला वाचवायचा प्रयत्नही केला। यावेळी माधुरी पारपल्लीवार, शशिकला कसपटे, माधुरी डहाळे, विद्या हक्के, जयश्री गवळी, सुप्रिया कापुरे, सुनीता दळवी, माधुरी पोतदार, अलका ताटे, शोभा राऊत, सुचित्रा चव्हाण, महादेवी पोतदार आदी महिलांसह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे, OBC अध्यक्ष गौरव पवार, क्रांतीवीर किसान सेनेचे करण गडदे, राहुल सावंत, संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निखिल घोडके, संदीप धायगुडे, धनगर समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष विलास पाटील, महांतेश मंगोली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।